नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मृण्मयीने आता कबीरला फोन केलेला असतो आणि मृण्मयी कबीरला म्हणत असते, फायनली आपलं लग्न होतंय कबीर. तर कबीर म्हणतो हो, फक्त आता एकच अडथळा राहिलाय. तर लगेच मृण्मयी घाबरते आणि म्हणते, कबीर आता काय झालं, बोल ना, काय अडथळा आहे. हॅलो कबीर, मी काय विचारते, बोल ना, काय राहिलंय अजून आता. तर लगेच कबीर म्हणतो, अगं मृण्मयी, तुझ्यासारख्या हट्टी मुलीबरोबर लग्न करायचंय म्हटल्यावर तिला कसं सांभाळायचं हे टेन्शन राहिलंय माझ्या मागे. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, ते माझा जीव निघून गेला असता. असं काय करतोयस कबीर तू, आणि तू काय हट्टीपणा पूर्ण केलायस माझा, आणि मी आहे ना तुला सांभाळून घ्यायला. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, परंतु बाय द वे कबीर, असं म्हणतात प्रेम जेव्हा तेवढी मेहंदी जास्त रंगते असं म्हणतात ना कबीर. त्यावर लगेच कबीर म्हणतो, ते उद्या कळेलच ना. तुझ्या हातावरची मेहंदी रंगली नाही तर मी समजून घेईन तुझं माझ्यावरती प्रेम नाहीच, उगच आपलं कबीर कबीर करते. तर लगेच मृण्मयी म्हणते, मुद्दाम करतो ना तू, चल ठेव फोन, मी फोन ठेवणार आहे. असे म्हणून फोन बंद करते आणि मृण्मयी आरशासमोर म्हणते, मुद्दाम करतो, परंतु मला माहिती आहे कबीर तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणूनच उद्या आपली मेहंदी खूप रंगणार आहे, तुझी आणि माझी. त्यानंतर इकडे गुंजा मेहंदी तयार करत असते. तर मधू येते आणि म्हणते, अगं गुंजा, झाली की नाही मेहंदी बनवून, 4 वाजले, 6 वाजता सर्वजण यायला तयार पण होतील. तर तेवढ्यात लगेच कबीर येतो आणि म्हणतो, आई मला चहा दे ग. असे म्हणताच गुंजा कबीरकडे बघते आणि लगेच त्या वरवंट्यात तिचे बोट ठेचले जाते आणि खूपच रक्त निघते. तर लगेच मधू म्हणते, अगं गुंजा, काय करतेस तू, सकाळपासून अशी का कामं करतेस, बघ बरं किती रक्त निघतंय ते, थांब मी पट्टी करायला घेऊन येते. तर लगेच गुंजा म्हणते, काही गरज नाहीये. तर लगेच मधू म्हणते, थांब मी बँडेज करते, तुला सांगितलं ना. तर कबीर लगेच म्हणतो, खूप दुखतंय का जास्त. तर गुंजा म्हणते, एवढं काय नाही साहेबा, एवढ्या छोट्याशा दुखापतींची मला सवय झाली आणि आता तर माझं रगात तुमच्या मेहंदीत मिसळलं गेलंय, त्यामुळे बघाच तुमची मेहंदी कशी रंगती ते. एवढ्याशा दुखण्याला काय होत नाही, सवय लागली मला, यापरीच लय मोठ्या जखमा लागलेल्या आहेत. तर कबीर म्हणतो, हो का, मग काय करणार आहेस तू, माझ्या घरच्यांचं मन जिंकतेस का, तुझ्या बाजूने करतेस का त्यांना. त्यावर गुंजा म्हणते, तुमच्या घरच्यांचं मन जिंकून मी काय करणार आहे, शेवटी तुमचं मन मी नाही जिंकू शकत ना, आणि किती बी झालं तरी तुमचे घरचे तुमचाच विचार करतील, शेवटी तुम्ही एक मुलगा आहेत ना. आमच्या डोंगरवाडीच्या बाया म्हणतात, आपण आपला जीव ओवाळून जरी टाकला ना तरी सासरची माणसे नवऱ्याच्याच बाजूने बोलतात आणि माहेरची माणसे बाईच्या बाजूने. तर कबीर म्हणतो, काय नवरा नवरा लावलंय, एखादं नाटक असल्यासारखं ते विसरून जा, सतत सतत तेच. त्यावर लगेच गुंजा म्हणते, तुम्ही विसरला का. तर लगेच कबीर म्हणतो, हो. तर गुंजा म्हणते, हो नाटकच होतं ते, पण खरं, पण डोळे बंद करा आणि सांगा तुम्ही विसरला का. तर कबीर म्हणतो, डोळे बंद करण्याची काहीच गरज नाही, साठी ते लग्न खोटं होतं आणि खोटंच राहणार आहे. आणि प्लीज मी हात जोडून विनंती करतो, आता काही घोळ घालू नको, आजचं फंक्शन होईपर्यंत तू वरती जाऊन बस, मला तू या फंक्शनमध्ये नकोय, प्लीज काही गोंधळ घालू नको. तर गुंजा म्हणते, जाणारच आहे, मला कुठे जागा आहे तुमच्या मेहंदीत. तर लगेच गुंजा कबीरला त्यावरती चढलेला रंग दाखवत असते. तर लगेच कबीर म्हणतो, तुला सांगितलं ना वरती जाऊन बस, चल जा वरती, असे म्हणून तिथे निघून जातो. तर लगेच गुंजा मनाशीच म्हणते, समध्यात मोठी शिक्षा काय असते साहेबा, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या नवऱ्याचं दुसरं लगीन होताना बघणं हीच मोठी शिक्षा मी भोगते. तर त्यानंतर इकडे सर्वजण मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. तर लगेच त्या काकू म्हणत असतात, घरातील पुरुष मंडळी दिसत नाही. तर मधू म्हणते, ते सर्वजण बाहेर गेलेले आहेत, फक्त सुबोधचं काम चालू आहे त्यामुळे तोच घरात आहे, असे रेशीम सर्वांना सांगत असते. त्यानंतर लगेच मधू म्हणते, मायावहिनी, एवढं सगळं आणण्याची काहीच गरज नव्हती, त्या गिफ्टची काय गरज होती. त्यावर लगेच माया म्हणते, कसं आहे ना मधुश्रीताई, गरज बघून ग्लॉसरीज वाटतात, मीन ग्लॉसरीज म्हणजे किराणा माल, आणि त्यात गिफ्ट आहे, किराणा माल नाही. तर लगेच वहिनी म्हणतात, मधू माया वहिनींना सांग आम्ही पण गिफ्ट आणले, त्या बॉक्समध्ये किराणा माल नाहीये. तर लगेच तेवढ्यात रोहन म्हणत असतो, ती गावरान ब्युटी कुठे दिसत नाही, निदान आज तिच्याशी बोलणं तरी झालं असतं,
कुठे गेलाय काय माहिती. तर लगेच कबीर येतो तेवढ्यात आणि कबीर मायाला म्हणतो, मी आलात तुम्ही. त्यावर लगेच माया म्हणते, अरे कबीर, हे काय घातलेस तू? निदान एखादा डिझायनर शर्ट तरी घालायचा आज. तर लगेच हे सर्व बोलणे चालू असतानाच रोहन कबीरकडे जातो आणि म्हणतो, जीजू चला ना, सिक्रेट पार्टी कधी करायची आहे? आणि लगेच त्याच्या हातातील बॉटल दाखवतो. तर कबीर म्हणतो, अरे इथे का घेऊन आलायस तू? आणि मी असल्या पार्ट्या करत नाही. त्यावर रोहन म्हणतो, हो का? मृण्मयीला घाबरता का तुम्ही? असं काय काय लपून ठेवलंय मृण्मयीपासून? काहीच नाही का? मात्र कबीर लगेच गोंधळून जातो, कारण मृण्मयीपासून त्याने खूप काही लपवलेलं असतं. तर लगेच तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. फोन घेण्यासाठी तो तिथून निघून जातो. तर त्यानंतर लगेच मेहंदीच्या फंक्शनला सुरुवात झालेली असते. तर कबीर आणि मृण्मयी एकमेकांजवळ बसतात. तर लगेच कबीर मृण्मयीकडे बघून म्हणतो, खूप सुंदर दिसते या तू. तर मृण्मयी ही म्हणते, आणि तू तर खूपच हँडसम दिसतोय. तर लगेच रेशीम म्हणते, माझा भाऊ हँडसम आहे का? तर मृण्मयी लगेच लाजते. कबीर मृण्मयीकडे बघून मनाशीच म्हणत असतो, शेवटी तुला अंधारात ठेवूनच मला हे लग्न करावं लागते मृण्मयी. तेवढ्यात माया म्हणते, कार्यक्रम कधी सुरू होणार आहे? कुठे तुमची मेहंदी आर्टिस्ट? तर लगेच मधू म्हणते, अगं रेशीम, कुठे राहिली ती मेहंदी काढणारी? बघ ना. तर लगेच रेशीम म्हणते, हो काकू, मी फोन करून बघते. मग लगेच रेशीम त्या मेहंदी आर्टिस्टला फोन लावत असते. मात्र ती फोन कट करत असते. तेवढ्यात वहिनी उठतात आणि रेशीमला बाजूला ओढून आतमध्ये नेतात आणि म्हणतात, अगं काय झालंय? का फोन उचलत नाहीये ती? काय म्हणाली? तर लगेच रेशीम म्हणते, अगं आई, असं काय करते? आणि तू काय माझा हात धरून ओढत आणलंयस? आणि मेहंदी काढणारी काय? ती मेहंदी आर्टिस्ट आहे. तर वहिनी म्हणतात, हो का? ती बाहेरून येणार आहे म्हणून मेहंदी आर्टिस्ट? आणि आम्ही घरात दिवसभर काम करतो, मग काय आम्ही कुकिंग आर्टिस्ट आहोत का? तर लगेच रेशीम म्हणते, आई थांब ना गं, मी फोन करून बघते ना. तर लगेच तेवढ्यात रेशीमला तिचा कॉल येतो. तर लगेच रेशीम म्हणते, अगं आई थांब थांब, तिचा फोन येत आहे, बघते. ती पत्ता विचारत असेल, कुठे आली ती. तर लगेच रेशीम फोन घेते आणि म्हणते की काय झालं? तर ती मेहंदीवाली म्हणते, नाही, मी नाही येऊ शकत. तर लगेच हे ऐकल्यानंतर वहिनी रेशीमच्या हातून फोन हिसकावून घेतात आणि म्हणतात, काय गं, ऐनवेळेस धोका देते, काय येणार नाही आहेस तू? तर लगेच ती मेहंदी आर्टिस्टवाली म्हणते की असं तुम्ही घरी मेहंदी बनवणार आणि फक्त मला मेहंदी काढायला बोलवणार, ते कसं काय मला पटेल? आणि माझा पण धंदाच आहे ना, आम्ही दोघी जण असतो, आम्हाला पण पैसे मिळाले पाहिजे ना, आम्ही मेहंदी विकतो. परंतु तुम्ही एवढा चिंगूसपणा करताय. एवढा चिंगूसपणा करायचा असेल तर लग्नच कशाला करताय? असे म्हणून फोन ठेवते. तर लगेच वहिनी म्हणतात, रेशीम आता काय करायचं ग, ती तर येणारच नाही. तर इकडे मायाला खूपच राग आलेला असतो. तर माया खूप भडकते आणि म्हणते, मधुश्रीताई, तुम्हा लोकांना काही वेळेचा भान आहे की नाही? तुमची मेहंदी आर्टिस्ट कुठे राहिली? किती वाजता येणार आहे? का येणारच नाहीये? ऑट नॉनसेन्स, असे माया सर्व काही बोलत असते. नक्की बोलावली ना तुम्ही मेहंदी आर्टिस्टवाली? का तिथेही चिंगूसपणा दाखवलाय? तर लगेच वहिनी येतात आणि मधूच्या कानात सांगत असतात. तर लगेच माया म्हणते, अहो काय बोलते मी, आणि काय खूप खुसूरपुसूर चालू आहे तुमच्या दोघींची? तर लगेच मधू म्हणते, अहो वहिनी, मी बघते ना काय करायचंय ते. त्यावर माया म्हणते, म्हणजे अजून तुम्ही ठरवत मेहंदी आर्टिस्टवाली? कसं होईल तुमच्या लोकांचं काय माहिती. आता तुम्ही विहीर खणणार, मग पाणी लागणार, तोपर्यंत इकडे आमचा जीव जाईल. तर लगेच मृण्मयी म्हणते, अगं मम्मा, शांत हो तू, प्लीज जरा गप्प बैस. आणि आत्तू, काय झालंय तू सांग बरं लवकर. तर लगेच मधू म्हणते, अगं ऐनवेळी ती मुलगी यायला नाही म्हणाली, येत नाहीये ती. तर माया खूपच भडकते आणि म्हणते, व्हॉट? तुम्ही अशी कुठली मेहंदी आर्टिस्टवाली बघितली होती जी नाही म्हणते? आणि तुमचाच हट्ट होता ना इथे मेहंदीचं फंक्शन ठेवण्याचा, मग काय झालंय? आणि आता तर कार्यक्रम सुरू पण होत नाहीये तुमचा अजून. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, मायाताई, तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. आपण इथे सरपोतदार फॅमिली आणि प्रधान फॅमिली मिळून एकत्र कुटुंब बनणार आहोत का या दोन कुटुंबामध्ये भांडण रंगवायचे आपल्याला, मला तेच कळत नाही. तर लगेच माया म्हणते, विजयाताई, तुम्ही मला शिकवायची गरज नाही, मला सगळं काही करते. आणि
लवकरात लवकर सांगा तुमची मेहंदी आर्टिस्टवाली कुठे. तेवढ्यात लगेच वरतून रेशीम आणि कविता येतात. तर रेशीम म्हणते, हे बघा ही आमची मेहंदी आर्टिस्ट आहे. तर लगेच रेशीम व कविता गुंजाला खाली घेऊन आलेल्या असतात. तर कबीर हा गुंजाकडे बघत असतो. तर लगेच रेशीम म्हणते, ही आहे आमची सगळ्यात बेस्ट आर्टिस्ट. तर माया म्हणते, कोण? ही गुंजा. तर लगेच माया म्हणते, व्हॉट, ही गुंजा मेहंदी काढणार? आर यू जोकिंग? तर लगेच रेशीम म्हणते, नॉट जोकिंग, मेहंदी आज गुंजाच काढणार. तर लगेच कबीर म्हणतो, अगं आई, असं गुंजाकडून मेहंदी काढण्याची काय गरज आहे? तुला माहिती आहे ना ती एखादी गोष्ट धडपड केल्याशिवाय करतच नाही, काही गोंधळ घालून ठेवेल. तर लगेच माया म्हणते, बरोबर बोलतोयस कबीर तू, माझ्या मृण्मयीच्या हातावर ही गुंजा मेहंदी काढणार? वेड लागलाय का तुम्हा लोकांना? तर लगेच मृण्मयी म्हणते, वाव गुंजा, तू तर कमालच केली. तर सर्वजण मृण्मयीकडे बघत असतात. तर मृण्मयी म्हणते, आज तुझ्या कबीर आणि मम्माचं एकमत झालंय, कधी का होईना. माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली आज, आणि तू ती इच्छा पूर्ण केलीस. माझी अजून एक इच्छा पूर्ण करशील? त्यावर गुंजा म्हणते, हो, काय इच्छा आहे तुमची? तर लगेच मृण्मयी म्हणते, माझ्या हातावर मेहंदी काढशील? तर लगेच माया म्हणते, आर यू मॅड मृण्मयी, काय बोलतेस तू? ते जमणार आहे का हिला? मृण्मयी म्हणते, आय एम शुअर मम्मा, गुंजाला मेहंदी काढायला नक्की जमेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल माया गुंजाला म्हणत असते, तुला डिझायनर मेहंदी काढता येणारच नाही, मी पैज लावायला तयार आहे. तर लगेच गुंजा म्हणते, ठीक आहे, पैज लावणार आहेत ना तुम्ही? तर माया म्हणते, हो, बोल कशाची पैज लावायची आहे? त्यावर गुंजा म्हणते, ते मी पैज पूर्ण झाल्यानंतर सांगेन मला काय हवंय ते. तर माया म्हणते, ठीक आहे, चॅलेंज स्वीकारलं मी. इथे कबीर खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. आता पैज पूर्ण झाल्यानंतर गुंजा काय मागणार असे त्याला वाटत असते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब